Welcome to e-learning platform by Science Park, Savitribai Phule, Pune University. Today we are going to cover part 6 under the topic microorganisms and this is the last part. आज आपण सूक्ष्मजीव ह्या मालिकेमधला शेवटचा 6वा भाग बघणार आहोत. Last session we studied classification of microorganisms, useful or friendly microorganisms and how to make curd at home. मागील भागात आपण बघितलेले सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, उपयोगी सूक्ष्मजीव आणि घरी दही कसं करायचं ते. Today's subtopics are activities to learn fermentation such as making bread, idli dosa batter and kombucha tea. आज आपण किण्वन शिकण्यासाठी काही प्रयोग करून बघणार आहोत. घरी आपल्याला पाव करायचा आहे, इडली डोश्याचे पीठ करायचे आहे आणि कोंबुचा नावाचा चहा करायचा आहे. कमर्शियल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर, मेडिसिनल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीवांचा औषधी वापर, अदर युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स सच ॲज नायट्रोजन फिक्सर्स, इतर काही उपयोगी सूक्ष्मजीव, नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे अँड हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. हे आहेत आजचे सबटॉपिक्स. नाउ वी विल मेक ब्रेड ॲट होम. प्लीज नोट डाउन the requirements. I will just start with the procedure. So, in the first picture which you see, I have taken 1 cup water which is warm water. Then I have added 1.5 tablespoon of active dry yeast which is available anywhere in the market and warm 1 cup milk. Then as you can see in the second photo, it has become quite frothy. After few minutes, I am going to add 2 to 3 cup sugar in the same liquid. Stir it and then keep it aside. Then I will add 1.5 teaspoon of salt, 1/4 cup of vegetable oil and 5.5 cups of bread flour to this liquid mixture. You may use according to the requirement. This should become like a sticky dough as in the picture third. If it is too sticky, you can use little flour and then knead it to form a dough-like thing. In the fourth photo, I have covered it with the cloth. Now you have to wait till the dough rises to double its size. As in the picture 5, you can see it has doubled in the size. Then, as in the picture 6, you can check it by pressing your finger. It should go inside. Then you have to again knead it and get all the air out from it. Now you can coat your pan with butter and then bake it at 350 degree Fahrenheit for 30 minutes and your bread is ready. आता आपण घरी पाव कसं बनवायचं शिकणार आहोत. जे लागणार आहे साहित्य ते मी लेफ्ट साईडला दिलेलेच आहे. पहिल्या फोटोमध्ये आणि दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही बघत असाल तर मी 1 कप पाणी जे कोमट आहे त्याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून ड्राय यीस्ट वापरली आहे. त्याच्यामध्ये 1 कप दूध वापरलं आहे जे कोमट आहे आणि 203 कप साखर वापरली आहे. थोडी तुम्ही कमी पण वापरू शकता. हे सगळं मिक्सचर एकत्र करून मी फ्रॉथी मिक्सचर होईपर्यंत म्हणजे त्याच्यावरती बुडबुडे येईपर्यंत ते ठेवणार आहे. त्याच्यानंतर हे सगळं मिक्सचर मला कणकेमध्ये घालायचं आहे. ही कणिक 5 कप साधारण असावी
त्याच्यापेक्षा कमीही किंवा थोडीशी जास्तही लागू शकते. तुम्हाला अंदाज येईल जेव्हा तुम्ही ती कणिक मळायला घ्याल. याच्यामध्ये 1/4 कप व्हेजिटेबल ऑइल पण टाकायचं आहे आणि आता ती कणिक मळायची आहे. ही कणिक मळताना तुम्हाला थोडंसं पीठ लावावं लागू शकतं जिथे तुम्ही मळत आहात तिथे. ही मळून मळून अगदी अशी चिकट चिकट कणकेसारखी होईल. त्यानंतर ही एका तेल लावलेल्या पॅनमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. वरून तुम्हाला एक फडक्याने ती झाकायची आहे. आणि आता 5व्या फोटोमध्ये दिसतंय त्याप्रमाणे ही जवळजवळ दुप्पट फुगली पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला ठेवायचं आहे. 6व्या फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला बोटाने प्रेस करून ती कणिक व्यवस्थित भिजली आहे की नाही, त्याच्यामध्ये हवा भरली गेली आहे की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. ही हवा म्हणजे काही नसून कार्बन डायऑक्साईड आहे जो किण्वनामुळे तयार झालेला आहे. त्यानंतर 7व्या फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे परत ही कणिक आपल्याला मळून मळून घ्यायची आहे. मग 8व्या फोटोमध्ये आपल्याला एखाद्या ट्रेमध्ये बटर लावून त्याच्यामध्ये ही कणिक ठेवायची आहे आणि ओव्हनमध्ये बेक करायचं आहे 350 डिग्री फॅरेनहाईटला 30 मिनिटासाठी. मग तुमचा पाव तयार होईल. नाव वी विल सी हाऊ यीस्ट वर्क्स इन ब्रेड. पावामध्ये नक्की किण्वन कसं होतं हे आपण बघून घेऊया. जेव्हा यीस्ट शुगरमध्ये शर्करेमध्ये मिश्रण होतं पाण्याबरोबर आणि दुधाबरोबर, तेव्हा त्या यीस्टला खाणं मिळतं. यीस्टला म्हणजे हा सूक्ष्मजीव असल्यामुळे ह्याला अन्नपदार्थ लागतात. हे ग्लुकोज ते आतमध्ये घेतं त्याच्या पेशीमध्ये आणि एनर्जी निर्माण होताना अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड दोन्हीही बाहेर टाकतं. सो yeast uses sugar as its food substance. It uses it to produce energy, and while producing energy it also releases alcohol and carbon dioxide. That is how the bread becomes porous. You can also see the magnified cells of yeast under microscope in the picture above. ही यीस्ट मायक्रोस्कोप खाली कशी दिसते हे तुम्ही वरच्या फोटोमध्ये बघू शकता. Now I had prepared kombucha tea, which is also called as fermented tea, at home. Now this fermentation is done by an organism which lives together to form a colony which is called as SCOBY. This is mixture of bacteria and yeast. As you can see in the first photo, this whitish yellowish structure is called as SCOBY, which is a mixture of bacteria and yeast. मी घरी कोंबूचा चहा केला होता ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजे जीवाणू आणि किण्वन ह्याचं मिश्रण एक केलं होतं. Now this SCOBY is a living home for bacteria and yeast, and it transforms the sweet tea into tangy and fizzy kombucha tea. So it is like a rubbery raft which floats on the surface of the tea. ह्याच्यामध्ये हे जे SCOBY नावाचा एकत्र जीवाणू आणि यीस्टचा एकत्र लेयर फॉर्म होतो. हा रबर लाईक लेयर असतो जो साध्या आपल्या चहाच्या वरती ठेवला जातो एका बरणीमध्ये. आणि काही दिवसांनंतर 10 दिवसांनंतरचा फोटो तुम्ही बघत असाल तर ह्याच्यामध्ये कलरमध्ये चेंज झाला आहे आणि ह्याच्या टेस्टमध्ये स्वीट चहा न राहता गोड चहा न राहता त्याचा असं थोडंसं आंबट आणि थोडंसं फिझी असं एक पेय तयार झालेलं आहे. यू कॅन सी द कलर चेंज आफ्टर 10 days. In this tea, which was initially dark boiled tea with sugar,
and now it has become tangy and fizzy. This is one of the example of fermentation. Now we are going to perform another activity for learning fermentation, and that is making idli dosa batter. आता आपण किण्वन प्रक्रिया शिकण्यासाठी अजून एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहोत, म्हणजेच इडली किंवा डोशाचं पीठ घरात तयार करणं. द रिक्वायरमेंट्स आर उडद डाळ which is also called as black gram, rice, water, salt, mixer or grinder and vessel, spoon, kitchen vessels etc. याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर उडदाची डाळ, राईस म्हणजे भात तांदूळ, पाणी, मीठ आणि मिक्सर आणि इतर किचनमध्ये वापरात असलेली भांडी. Let us start with the preparation now. First, you have to take urad dal and rice in the proportion of 1:3 and soak it overnight. That means if you are taking 1 cup of urad dal, you have to take 3 cups of rice. Keep it soaking in water in a vessel. This should be soaked for overnight. आता तुम्हाला उडद डाळ आणि तांदूळ हे 1:3 ह्या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे 1 वाटी उडद डाळ घेतली तर 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते एका भांड्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. Then the second step is the next day in the morning you will observe a frothy water on the soaked grains. Now this is ready for crushing. Now this you are going to grind in a grinder, excluding the water. You may use water as required. आता हे भिजत घातलेले जे तांदूळ आणि उडद डाळ आहे ह्याच्यावरती तुम्हाला बुडबुडे आल्यासारखे दिसतील. तसं झालं म्हणजे फर्मेंटेशन किंवा किण्वन झालेलं आहे. आता हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. गरजेप्रमाणे ह्याच्यामधलं पाणी घालून तुम्ही वाटायचं आहे. Once the mixture is ready after grinding, you have to again cover it and keep it for 8 to 12 hours for further fermentation. एकदा की तुमचं हे पीठ मिक्सरमधून वाटून घेऊन झालं की परत ते एका भांड्यामध्ये झाकून 8 ते 12 तासांसाठी ठेवायचं आहे. याने अजून पुढचे किण्वन होते. After 8 hours or 12 hours, you will see that the batter has raised a bit. Now you may add required proportion of salt and water, mix it, and you may do the idli or you may put dosas on the fry pan. एकदा की 8 ते 12 तास झाले की तुम्हाला किण्वन प्रक्रियेमुळे हे जे वाटलेलं पीठ आहे हे अजून थोडंसं फुलल्यासारखं दिसेल. आता तुम्ही इडली साच्यामध्ये घालून इडली किंवा डोसा तव्यावरती प्रमाणाने पाणी घालून करू शकता. तुम्हाला इडली करायची असेल तर थिक आणि डोसा करायचा असेल तर थोडं पाणी घालून पातळ करून. आता ह्याच्यामध्ये किण्वन होतं ते आपण कसं होतं आणि कशामुळे होतं हे नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. नाउ दिस फर्मेंटेशन, what does it happen because of? We are going to observe this in next slide. Now once you soak urad dal and rice, the next day in the morning, the bubbles which you see on the top of water, that can be observed under microscope.
Now in the spoon, as you can see in the picture, the demonstrator has taken little bit of this frothy water in the spoon, and then she has observed it under microscope using crystal violet stain. Now the bacteria which cause this fermentation are lactobacilli, and along with that there are several bacteria which are present on the covering of urad dal and rice. This cause fermentation. As you can see, the magnification is from 400x to 1000x. So, for better viewing of lactobacillus, the magnification used is 1000x with the help of oil immersion. आता तुम्ही बघत असल्याप्रमाणे जे बुडबुड्यांचं पाणी आहे उडद डाळ आणि तांदूळावरती, ते पाणी एका चमच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याची स्लाइड केलेली आहे. ही स्लाइड करताना क्रिस्टल व्हायोलेट नावाचं स्टेन वापरलं आहे आणि नंतर सूक्ष्मदर्शिकेखाली 400 ते 1000 पटींच्या मॅग्निफिकेशन लेन्स खाली हे बघितलं आहे. छोटे छोटे बॅक्टेरिया जे की ओव्हल आणि रॉड शेप्ड आहेत ते तुम्हाला दिसू शकतात. नाव कमर्शियल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर कसा होतो हे आपण बघून घेऊयात. Many substances are produced using microorganisms, as we have already seen: alcohol, wine, acetic acid, vinegar, etc. बरेच पदार्थ तयार करण्यासाठी जसं की दारू आहे, वाईन आहे, ॲसिटिक ॲसिड म्हणजे आपण घरी वापरत असलेले विनेगर आहे, हे तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. In this, any fruit is used. Mostly ग्रेप्स आर यूज्ड. याच्यामध्ये द्राक्ष वापरली जातात ज्याच्या किण्वनाने अल्कोहोल तयार केले जाते. नाउ मेडिसिनल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीवांचा औषधी वापर. देर आर नंबर ऑफ अँटीबायोटिक्स विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम बॅक्टेरिया अँड फंजाय. एक्झाम्पल्स आर स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन, एरिथ्रोमायसिन. You can watch very interesting old video on discovery of penicillin in the link given below. आता ह्या सूक्ष्मजीवांपासून आणि कवकांपासून अनेक प्रतिजैविके तयार केली जातात. काही उदाहरणं आहेत स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन, एरिथ्रोमायसिन. यूट्यूबवरची ही एक लिंक आहे ज्याच्यामध्ये पेनिसिलिनचा शोध 1964 मध्ये कसा लावला गेला हे दाखवले आहे. नाउ डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन. आता आपण शिकूयात की पेनिसिलिनचा शोध कसा लागला. ॲक्च्युली फ्लेमिंग हा शास्त्रज्ञ 1928 मध्ये एका वेगळ्या जीवाणूचा अभ्यास करत होता. ह्या जीवाणूचा अभ्यास करताना ज्याचे नाव स्टॅफिलोकोकस होते, त्याच्या असं लक्षात आलं की एक प्रकारची बुरशी वाढली आहे आणि त्या बुरशीच्या भोवती हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत स्टॅफिलोकोकस हे वाढलेले नाही आहेत. सो तुम्ही जर एका स्लाइडमध्ये लेफ्ट फोटोमध्ये बघितलं तर पेनिसिलियमची कॉलनी तुम्हाला वर दिसतीये आणि स्टॅफिलोकोकायच्या सगळ्या कॉलनी तुम्हाला खाली दिसत आहेत. पण पेनिसिलियमच्या जवळ स्टॅफिलोकोकाय ह्या जीवाणूची कॉलनी नाही आहे. सो इन दिस एक्सपेरिमेंट ॲक्च्युली फ्लेमिंग वॉज स्टडीइंग स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया. ही ऑब्झर्व्ड that there was a growth of a fungus which is called as penicillium, and around this penicillium colony there was no bacterial growth of staphylococci which he was studying. That is how he came to know that penicillium fungi is actually inhibiting
or stopping the growth of bacteria. यामुळे ह्याच्या असं लक्षात आलं की पेनिसिलिन नावाचं कवक हे ॲक्च्युली स्टॅफिलोकोकाय जीवाणूची वाढ हे प्रतिबंधित करत होतं. नाव वी विल स्टडी वॅक्सिन. आता आपण लस म्हणजे काय असते हे समजून घेऊया. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दॅट मायक्रोब्स आर व्हेरी स्मॉल इन साईज अँड they are not visible to naked eyes. So all these microorganisms can be breathed through mouth or nose. They can be ingested through food, and they can also enter inside our body through cuts or bites in the skin, and also through other natural openings of the body. आपण पाहिलेच आहे की सूक्ष्मजीव हे एवढे लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाहीत आणि हे आपल्या नाका तोंडावाटे किंवा एखादी जखम झाली स्किन त्वचेला तर त्याच्यातर्फे किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यातर्फे आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात. नाउ लेट अस स्टडी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स वन्स मायक्रोऑर्गॅनिझम्स एंटर्स द बॉडी. In step 1, you can see WBC, which is white blood cell on the left side, and red colored structure, which is foreign harmful microorganism on the right side. Once this WBC sees the microorganism, it starts producing antibodies as in step 2. These antibodies fit onto the antigen to form clumps as in step 3. Once these clumps are formed, white blood cell is going to eat the clumps and protect the body from the foreign microorganism. So white blood cell defends your body against any harmful microorganisms. आता आपण प्रतिपिंडे शरीरात कशी होतात हे समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये उपद्रवी सूक्ष्मजीव हल्ला केल्यानंतर काय होते तर आपल्या शरीरात श्वेत रक्त कोशिका असतात, श्वेत रक्त पेशी असतात. ह्या आपल्या शरीराचा उपद्रवी सूक्ष्मजीवांपासून बचाव करतात. यांनी एकदा की हे उपद्रवी सूक्ष्मजीव बघितले की त्या प्रतिजन म्हणजे अँटीजेन तयार करायला सुरुवात करतात. स्टेप 1 मध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला श्वेत रक्तपेशी दिसतीये आणि राईट साईडला लाल कलरचा गोळा आहे ते आहे प्रतिजन किंवा जो उपद्रवी सूक्ष्मजीव आहे तो. आता एकदा की हा प्रतिजन बघितला की प्रतिपिंडे स्टेप 2 मध्ये तयार व्हायला लागतात. ही प्रतिपिंडे प्रतिजनांवरती बरोबर चपखलपणे बसतात आणि एकदा ही चपखलपणे बसली की त्यांचे गोळे तयार होऊन ह्या श्वेतरक्तपेशी ह्या गोळ्यांना खाऊन टाकतात. अशा रीतीने आपल्या शरीराचा उपद्रवी सूक्ष्मजीवांच्या हल्ल्यापासून श्वेतरक्तपेशी बचाव करतात. Now we will study about fighting disease. So this was the way in which any disease is fought inside our body. For this, there are two types of immunities which are developed inside the body. One is natural immunity, in which antibodies are produced by mother and then passed on to the baby during pregnancy. Another is artificial immunity, in which a vaccine using dead microbes is injected into the body so that it triggers the production of antibodies, and this is called as passive immunization. आता आपण रोगप्रतिकारक शक्ती समजून घेऊयात. एक आहे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आणि दुसरी आहे कृत्रिम रोगप्रतिकारक शक्ती. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला आईपासून मिळते.
कृत्रिम रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मेलेले सूक्ष्मजीव वापरून आपल्या शरीरात लस टोचली जाते. ह्या लशीमुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिपिंडे तयार होतात आणि आपण त्या रोगाचा नाश करण्यासाठी समर्थ होतो. एडवर्ड जेन्नर discovered vaccine for smallpox in 1798. Then a worldwide campaign against smallpox was led, and this led to the eradication of the smallpox from all the parts of the world. Now, Pulse Polio program was launched in India, and polio drops are given to children which are actually made up of a vaccine. It is actually a vaccine. एडवर्ड जेन्नरने स्मॉलपॉक्स म्हणजे कांजिण्यांवरती 1798 साली लस शोधून काढली आणि त्यानंतर पूर्ण जगभर या लसीचा प्रसार केला गेला. पल्स पोलिओ प्रोग्राममध्ये जे पोलिओ ड्रॉप्स लहान मुलांना दिले जातात ही एक लस आहे. Let us perform one project idea at home. In your childhood, you must have been given injections to protect yourself against several diseases. Can you prepare a list of these diseases? You can take help from your parents. तुमच्या लहानपणी तुम्हाला लस दिलेली असणार आहे. आई वडिलांची मदत घेऊन तुम्ही कुठल्या कुठल्या लस दिलेल्या याची एक लिस्ट तयार करू शकता. Now we will start studying soil fertility and nitrogen fixation. Yes, we are going to cover this topic because there is important microorganism which increases the fertility of the soil. आता आपण मातीची सुपीकता आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण बघणार आहोत. हा टॉपिक आपण शिकतोय कारण शेंगदाण्याच्या रोपाच्या मुळामध्ये काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, जीवाणू असतात, ज्यामुळे हवेतील नायट्रोजनचे मातीमध्ये स्थिरीकरण होते. तुम्ही बघतच असाल त्या डायग्राममध्ये तुम्हाला हे रूट नोड्यूल्स म्हणजे मुळांवरती असलेल्या गाठी दिसत आहेत. या गाठींमध्ये असंख्य जीवाणू असतात, जे जीवाणू हवेतला नायट्रोजन घेऊन त्यांचे मातीत स्थिरीकरण करतात. असा नायट्रोजन जेव्हा झाडाला मिळतो तेव्हा झाड जे काही त्याचे हरितलौक वापरून जे काही अन्न तयार करते, ह्या अन्नावरती हे मुळावरचे जीवाणू जगत असतात. अशी ही सिम्बायोटिक रिलेशनशिप असते. This nitrogen fixing bacteria which is present in the root nodules of groundnut plant is called as rhizobium. This rhizobium root nodule structure lives symbiotically with each other. The plant nutrients formed with the help of photosynthesis are provided to rhizobium, and rhizobium in turn fixes nitrogen from air into the soil and gives it to the plant. This is a type of symbiotic relationship. Few other biological nitrogen fixers are nitrogen fixing cyanobacteria, also called as blue-green algae. These are not algae, these are a group of bacteria. इतर काही नायट्रोजन स्थिरीकरण करणारे असे जीवाणू असतात ज्यांना आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. ह्याला आपण नीलहरित शैवाल असंही म्हणतो, पण हे शैवाल नसून हे जीवाणूंचा ग्रुप आहे. This is nitrogen cycle which is present in the atmosphere. हे नायट्रोजनचे चक्र आहे जे सतत आपल्या वातावरणात सुरू असते.
Cleaning the environment. Now, using the same useful microorganisms, especially bacterial culture, one can degrade the waste material and significantly reduce the bulkiness of the waste. The picture shows that from 100% waste which was filled up in the can, it was gradually reduced to 40 and then to 10% by forming a fertilizer with the help of bacterial culture. वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी ह्या उपयोगी सूक्ष्मजीवांचा, स्पेशली जीवाणूंचा वापर केला जातो. ह्या जीवाणूंचं कल्चर हे कचरा डिग्रेड म्हणजे कचऱ्याचे विघटन करण्यासाठी वापरले जाते. फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल 100% 40% आणि त्याच्यानंतर 10% कचऱ्याचे विघटन होऊन त्याची साईज, त्याचा बल्कीनेस कमी केला गेला आहे. हे रूपांतर खतामध्ये होतं आणि त्यामुळे कचरा अगदी पूर्ण भरलेला जो दिसतोय तो अगदी कमी कमी होत तिसऱ्या कॅनमध्ये तुम्हाला अगदी लहान प्रमाणात, कमी प्रमाणात त्याचे खत झालेले दिसत आहे आणि कचरा तुम्हाला बिलकुल दिसत नाही आहे. Now, harmful microorganisms are those which cause diseases in human beings, plants and animals, and these disease causing microorganisms are called as pathogens. उपद्रवी सूक्ष्मजीव जे असतात, जे मनुष्य प्राण्यामध्ये, वनस्पतींमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये रोगास कारणीभूत ठरतात, अशा जंतूंना, अशा सूक्ष्मजीवांना रोगकारक सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. Communicable diseases are those diseases which spread through various contact. Now the chart is showing different kinds of contact which can happen through which these communicable diseases spread. The examples are cholera, common cold, chickenpox, tuberculosis. Even current COVID-19 is communicable disease. संसर्गजन्य रोग हे असे रोग असतात जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्गामार्फत पोचतात. ह्या संसर्गाच्या क्रियेला आपण संक्रमण असे म्हणतो. ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात जलद गतीने आणि थेट होत असतो. यामध्ये अनेक विविध गोष्टी रुग्णाच्या सानिध्यात येऊ शकतात. आत्ताचा असलेला कोविड-19 हा सुद्धा संसर्गजन्यच रोग आहे. These are some of the examples of common human diseases which are caused by microorganisms. या चार्टमधील जे रोग आहेत हे सगळे सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग आहेत. याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस हा जीवाणूमार्फत होतो. ट्युबरक्युलोसिस इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. कॉलरा, टायफॉइड इज ऑल्सो कॉज्ड बाय बॅक्टेरिया. कॉलरा आणि टायफॉइड हा सुद्धा जीवाणूमार्फत होतो. मीजल्स, चिकनपॉक्स, पोलिओ अँड हेपेटायटिस ए इज कॉज्ड बाय व्हायरस. कांजिण्या, गवर, पोलिओ आणि कावीळ हे विषाणूमार्फत होतात आणि मलेरिया हा आदिजीवांपासून होतो. अँड मलेरिया इज कॉज्ड बाय प्रोटोझोआ. Summary of today's session is classification of microorganisms. Then we studied useful or friendly microorganisms, medicinal use of microorganisms and harmful microorganisms. We also studied different diseases caused by harmful microorganisms and communicable diseases. We also studied vaccine and various other activities. This is our last session under the topic microorganisms. आजची समरी म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, उपयोगी सूक्ष्मजीव,
सूक्ष्मजीवांचा औषधी वापर आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. हे आपले सूक्ष्मजीव ह्या टॉपिकमधले शेवटचे सेशन होते. आपण ह्याच्याबरोबर संसर्गजन्य रोगही शिकलो, लस कशी केली जाते हेही शिकलो. थँक्यू.